नमस्कार बालमित्रांनो, आज आपण साने गुरुजी कथामालेतील रात्र 8वी यामधील कथा ऐकणार आहोत. क्षमेविषयी प्रार्थना. क्षमा म्हणजे काय माहिती आहे ना मुलांनो? आपण मनापासून जर आपलं चुकलं तर आपण क्षमा मागितली पाहिजे. त्याच्यासाठी मनात लाजही बाळगता कामा नये. म्हणजे अंतःकरण आत्मा स्वच्छ आणि साफ होतो, शुद्ध होतो. हे करणं सोपं काम नाही. चला तर मग ऐकूया श्यामच्या आयुष्यात घडलेली ही क्षमेविषयीची प्रार्थनेची कथा. आमच्या घरी अशी पद्धत होती की रोज दुपारच्या जेवणाच्या वेळी प्रत्येकानं एक तरी श्लोक म्हणायचा, नाहीतर वडील रागावत. ते आम्हाला सुंदर अर्थपूर्ण श्लोकही शिकवत. एकदा असाच गावात गंगू आप्पा ओक यांच्याकडे काही समारंभ होता आणि वडील बाहेरगावी गेल्यानं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला नाईलाजानं जावं लागलं. जेवणाचा बेत उत्तम होता. जेवणावर रंगात आली होती. श्लोकांची मैफल चालली होती. साऱ्यांनी श्लोक म्हटले. मी मात्र इतरांनी आग्रह करूनही श्लोक म्हटला नाही. तुम्हाला श्लोक म्हणजे काय माहिती आहे का बाळांनो? श्लोक, मनाचे श्लोक. रामदास स्वामींनी जे लिहिलेले श्लोक आहेत ना, ते जेवणापूर्वी म्हणतात. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. याचा अर्थ काय की जेवण करण्यापूर्वी आपण असं मनामध्ये लक्षात घ्यायचंय की हे आपण जेवण उदरभरण म्हणून करत नाहीयेत. हा आपला एक यज्ञ आहे. पोट भरायचं म्हणून आपण जेवण करत नाहीयेत, तर हे आवश्यक असा यज्ञ आहे. ते आपल्या अन्न आपण्यासाठी, कार्य करण्यासाठी आवश्यक आहे, म्हणून आपण तो घेत आहोत. हे लक्षात ठेवून जेवढं पानात वाढलेलं आहे, ताटात वाढलेलं आहे, ते सगळं काही संपवायचं आहे. असा हा श्लोक. पण श्यामला हा श्लोक येत नव्हता. घरी येताच आईनं विचारलं, काय रे होतं जेवायला? भाज्या कसल्या होत्या? श्लोक म्हटलास की नाही? मी हो म्हणून खोटंच सांगितलं. पण आई खमकी होती. तिनं विचारलं, कोणता म्हणाला श्लोक सांग बरं. आता काय उत्तर देणार? म्हणजे श्याम आईला खोटं बोलला. एक खोटं पाऊल टाकलं की ते सावरण्यास दुसरं खोटं पाऊल टाकावं लागतं. मी दडपून सांगितलं, नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, कारण हा श्लोक वडिलांचा आवडता होता. तेवढ्यात शेजारची मुलं आली चहाड्या करायला. त्यांनी मी श्लोक म्हटला नसल्याचं सांगितलं. तेव्हा आई संतापली. श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक, आणि वरून खोटं बोललास ही दुसरी चूक. आधी देवाच्या पाया पड व असं पुन्हा करणार नाही असं म्हण. पण मी जागचा हल्लो सुद्धा नाही. वाटलं आई वडिलांना सांगणार नाही, पण आईनं सारं काही त्यांना सांगितलं. तेव्हा मात्र ते भयंकर चिडले. त्यांनी मला भिंतीजवळ उभं केलं आणि ओरडले, खोटं का बोललास? म्हणजे वडील श्यामला रागवायला लागलेत. खोटं का बोललास श्याम? 100दा तुला सांगितलं आहे ना खोटं बोलू नये म्हणून. वडिलांचा राग व आवाज वाढत होता. ते पाहून मी रडत आणि कापत होतो, थरथर कापत होतो. आता नाही पुन्हा खोटं बोलणार, आता नाही पुन्हा खोटं बोलणार. आणि त्यांनी मारू नये म्हणून मी आईजवळ पळालो. तिच्या पायावर डोकं ठेवून म्हणालो, आई मी चुकलो ग, मला क्षमा कर. माझ्या रडण्याने ती विरघळली. वडिलांनी मला जवळ बोलावलं, जवळ घेतलं, स्वतःच्या बरोबर शेतावर नेलं. आई आणि वडील दोघंही मुळात कठोर नव्हतेच. कधी ते प्रेमानं थोपटत तर कधी कठोर शब्दांना धोपटत. दोन्ही मार्गांनी ते मला आकार देत होते. म्हणजे बाळांनो, तुम्हाला या गोष्टीतून काय कळालं बरं? जेव्हा आई वडील आपल्याला काही अर्थानं कधी कधी मारतात, रागवतात, ते तुमच्या भल्यासाठीच. तुम्हाला भलेही त्यांचा खूप मनापासून राग येत असेल, परंतु ते तुम्हाला त्रास व्हावा असं म्हणून कधीही रागवत नसतात, कधीही मारत नसतात रे. ते तुम्हाला वळण लागावं, तुमच्यावर संस्कार व्हावेत म्हणून ते रागवत असतात. त्यांचा राग तुम्ही मनात अजिबात धरायचा नसतो बरं का. कळलं ना? चला तर मग आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन रात्रीची गोष्ट ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.